साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेके आल्हा, मोक्ष रेके आल्हा तो भाग्य मी नटला, साधूचा अंकिला हरिभक्त, कापुराचे वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, ज्ञानदेवा गोडी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवणी आत्मतत्वी, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करो प्रतापन मन, 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 पांडुरंगा करो प्रतापन मन, तुसरे चरण संताचे या, तुसरे चरण संताचे या, तुसरे चरण संताचे या, तुसरे चरण संताचे या, त्यांच्या कृपा धन गते विसारो, त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे, शुक्लां ब्रह्म विचार सार परमां माध्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाढ्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां, विठ्ठल विठ्ठल साधू बोध झाला, साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव, कापुराचे वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री ज्ञानोबाराय यांच्या अभंग गाथेतील चंद्रभागा माताप्रमाणे पावन करणाऱ्या हरिपाठातील 7व्या क्रमांकाचा अभंग
आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचे समजते. तो असा की भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंचक्रोशीतील समस्त पावन झालेल्या या भूमीमध्ये हरिभक्तपरायण गुरुवर्य वैकुंठवासी भागवताचार्य निवृत्ती महाराज गोतिसे यांच्या आशीर्वादाने व हरिभक्तपरायण अविनाश बाबूराव रसाळ आणि हरिभक्तपरायण मधुकर निवृत्ती वाघ, हरिभक्तपरायण मधुकर विठ्ठल छल्लारे यांच्या कुशल सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह याची सुरुवात झालेली आहे. या सप्ताहाचं 21वे वर्ष आहे. सुंदर असं नियोजन आपल्या या सर्व मंडळींनी केलेलं आहे. कैवल्यधाम पवारवाडीच्या या मंडळींनी सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. मी नेहमी सांगत असते, प्रापंच दिकापासून पारमार्थ दिकांना, विज्ञानापासून अध्यात्माला आणि मुक्तांपासून पामरांना मार्गदर्शन ठरवणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात ते हरिभक्तपरायण गुरुवर्य उत्तमगिरी महाराज गोसावी आदरणीय बाबाही उपस्थित आहे. सुंदर अशी साथ आहे आज कीर्तनासाठी. आदरणीय ज्यांची आज प्रमुख उपस्थिती आहे आणि दररोजही ज्यांची उपस्थिती राहते. काल ज्यांच्या वाणीतून सुंदर असं आपण चिंतन कीर्तन श्रवण केलेलं आहे ते हरिभक्तपरायण शिवानंद महाराज आळके आदरणीय महाराजही उपस्थित आहे. मला वाटतं पहिल्या दिवशी ज्यांचं कीर्तन काल झालं का? पहिल्या दिवशी झालंच नाही. बोराडे महाराज हा का? आदरणीय जाधव बाबा उपस्थित आहे. ज्यांची गोड गायनाची साथ आहे इकडून आदरणीय आमचे संजू बाबा जमदडे आहे. ज्यांची गोड अशी मृदुंगाची साथ आहे ते आदरणीय आमचे प्रणय दादा आहेत. सुंदर अशी विनेकरी बाबा आहेत. आदरणीय काळे बाबा आहेत. पगार बाबा आहेत. आमच्या आजी आहेत. सुंदर अशा या कन्या आहेत. चोपदार आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण जाधव महाराज, मधुकर महाराज आहेत. आदरणीय ठाकरे महाराज आहेत. खैरनार महाराज आहेत. भोये महाराज आहेत. आरोटे महाराज आहेत. गोसावी महाराज आहेत. बाबांचे आदरणीय बाबांचे चिरंजीव ते आहेत. आदरणीय राऊत महाराज आहेत. कोलम महाराज दुमसे महाराज आहेत. सुंदर हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. घोलप महाराज आहे. घोलप महाराज का? आदरणीय बाबांचे नातू आहेत. म्हणजे परंपराच परमार्थाची घरामध्ये, त्याच्यामुळं इथं उभं राहणं म्हणजे त्याच्यासाठी काही नवीन नाहीये. आदरणीय आमचे आदरणीय बाबांचे नातू आहेत. सुंदर अशी माईक सिस्टीम ज्यांची आहे ते आदरणीय घोलप महाराज आहेत. ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं नियोजन झालेलं आहे. आमचे गोतिसे परिवार पूर्ण आहेत. आमचे वाघ बाबा आहेत. आदरणीय छल्लारे बाबा आहेत. आदरणीय पानसरे काका आहेत. पानगवाणे काका आहेत. आदरणीय आमचे प्रवीण महाराज गोतिसे आहेत. सुंदर असं साऊंस भक्तिनाथ चॅनलचे आमचे सागरदादा धोंडगे आहेत. त्यांचंही ऋण व्यक्त करते. आमचे ओमकारदादा गोतिसे आहेत. सर्वांचं अंतकरणापासून ऋण व्यक्त करते. तसंच भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं सर्वस्व व्यथित केलं त्या समस्त स्वातंत्र्यवीरांना या जीवनाच्या कल्याणासाठी सुंदर असं संत वाङ्मय निर्माण केलं. त्या सर्व संत महात्म्यांना, अमलात्मा ज्ञान्यांना, विचारवंतांना वंदन करते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल
सर्वांचे नावं झालेली आहेत. एखाद्याचं नाव चुकूनही राहिलं असेल तर माफ करा, कारण धर्ममंडपात आल्यानंतर आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये अशी एक भावना आहे, असं निश्चित धरते, हम नाम के प्रेमी नाही, हम तो हरि नाम के प्रेमी हे. ही भावना आपल्या अंतकरणात आहे असं निश्चित गृहीत धरते. माझ्या सेवेला सुरुवात करते. अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री ज्ञानोबाराय यांचा आहे. सर्वांच्या परिचित आहे, नवे नवे सर्वांच्या घरात दररोज म्हटला जातो. हरिपाठातील 7व्या क्रमांकाचा अभंग आहे. कारण हरिपाठाचा जर विचार केला तर एकटं असलं तरी म्हणू शकतं, दोघं असले तरी हरिपाठ म्हणू शकतात, नाचून सुद्धा हरिपाठ म्हणू शकतात, गद्य पद्य रूपात सुद्धा हरिपाठ म्हणू शकतात. नवे नवे कधी कधी कीर्तनकारांच्या प्रवचनकारांच्या कीर्तनाचा प्रवचनाचा विषय सुद्धा हरिपाठ होतो. आणि आज आपल्या कीर्तनाचा विषय हा हरिपाठ झालेला आहे. हरिपाठ म्हणजे काय सोपं सांगू का? हरिपाठ म्हणजे माऊली ज्ञानोबारायांनी सर्वसामान्यांकरता मराठीतून केलेलं उपनिषद आहे. विठ्ठल. हरिपाठ म्हणजे माऊलींचं हृदय आहे आणि त्या हृदयाला आज आपल्याला जपायचंय. कारण हरिपाठाचा जर विचार केला तर सर्वांना हरिपाठ परिचित आहे. कुठलाही ग्रंथ म्हटलं की ग्रंथाला अधिकारी असतो, ग्रंथाला विषय असतो, ग्रंथाचा संबंध कुणाशी आहे हे पाहिलं जातं, नेमकं ग्रंथाचं प्रयोजन काय आहे हेही पाहिलं जातं. पण हरिपाठाचा जर विचार केला तर हरिपाठ याचा अधिकारी कोण आहे? माऊली ज्ञानोबाराय सांगतात सर्व संसारिक लोक याचे अधिकारी असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. परिणाम याचं फल काय? पुण्याची गणना कोण करी. म्हणजे फल सुद्धा सांगितलंय, प्रयोजन सुद्धा सांगितलंय, संबंध सुद्धा सांगितलाय, नवे नवे अधिकारी सुद्धा सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. अभंग ज्ञानोबारायांचा आहे, हरिपाठातला आहे, 7व्या क्रमांकाचा आहे. आणि या अभंगामध्ये माऊली श्री ज्ञानोबाराय वर्णन करतात. काय वर्णन करतात? साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव. साधू काय करतात? तर बोध करतात. कशाचा बोध करतात? ज्ञानाचा बोध करतात. साधू काय करतात? बोध करतात. पण कशाचा? ज्ञानाचा बोध करतात. पण का हो? ज्ञानाचा बोध करतात. साधू बोध करतात, पण ते ज्ञान नेमकं कोणतं? कारण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्ञानाची वेगळी व्याख्या निघेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्राच्या दृष्टीने ज्ञानाच्या व्याख्या वेगवेगळ्या काढल्या जाईल. पण तत्वज्ञानातून जर ज्ञानाचा विचार केला, साधू बोध करतात म्हणजे ज्ञान सांगतात, पण कोणतं ज्ञान सांगतात? त्या ज्ञानाची मीमांसा करत असताना अपरोक्ष अनुभूतीने फार गोड मीमांसा केली आहे. ज्ञान म्हणजे काय? जे निष्क्रिय आहे, जे निर्गुण आहे, जे नित्य आहे, जे नित्यमुक्त आहे, असं काय आहे? ज्ञान आहे. जे निर्गुण आहे म्हणजे गुणरहित आहे, जे निष्क्रिय आहे म्हणजे क्रियारहित आहे, जे नित्य आहे म्हणजे शाश्वत आहे, जे नित्यमुक्त आहे म्हणजे कुठलंही बंधन त्याच्या ठिकाणी नाही, म्हणजे असद्रूप असा देह मी नाही याची जाणीव होणं, मी निर्गुण आहे, मी नित्य आहे हे कळणं, तत्वज्ञानाच्या दृष्टीने याला खरं ज्ञान म्हणा. विठ्ठल विठ्ठल. मी निर्गुण आहे म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमोगुण याच्या पलीकडचा मी आहे. मी निष्क्रिय आहे म्हणजे क्रियारहित आहे. नित्य कर्म माझ्या ठिकाणी नाही, नैमित्तिक कर्म माझ्या ठिकाणी नाही, काम्य कर्म माझ्या ठिकाणी नाही, प्रायश्चित्त कर्म माझ्या ठिकाणी नाही, नवे नवे विहित कर्म सुद्धा माझ्या ठिकाणी नाही.
म्हणजे मी निष्क्रिय आहे, क्रियारहित आहे. मी नित्य आहे, नित्यमुक्त आहे, कुठलं बंधन माझ्या ठिकाणी नाही. नवे नवे असद्रूप असा देह मी नाही, देह नोहे मी हे सरे, आणि उरला उरे विठ्ठल. मी देह नाही. देह कुणाचा आहे? देह पंचमहाभूताचा आहे. देह तव आणिला पाचाचा उसना, आणि शेकी ज्याचा त्यासी देणे लागे. देह कुणाचा आहे? गुणाचा आहे म्हणे. गुण इंद्रिय थोकुटी आणि देह धातूची त्रिपुटी. देह कुणाचा आहे? प्रारब्धाचा आहे. देह तव आहे, प्रारब्धा अधीन. देह कुणाचा आहे? कर्माचा आहे. कस काय? अगा कर्मी जे उरावे, ते देही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. पण कुठं? देहा एका. देह कुणाचा आहे? तर काळाचा आहे म्हणे. काळाचा देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे देह कुणाचा आहे म्हणे? काळाचं. अतिशय समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. देह कुणाचा आहे म्हणजे देह माझा नाही, असद्रूप असा देह मी नाही, याची जाणीव होणं हे खरं ज्ञान आहे महाराज. अगदी नाथ महाराजांची भाषा सांगू का? जीव परमात्मा दोन्ही एक हे जाणणे ते ज्ञान देख, ते खरं ज्ञान आहे. म्हणजे जीव आणि परमात्मा एक आहे याची जाणीव होणं हे खरं तत्वज्ञानाच्या दृष्टीने ज्ञान आहे. अगदी तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबाराय फार सोपं सांगतात. ज्ञान म्हणजे काय? खरं ज्ञान कोणतं? नवे नवे खरं ब्रह्मज्ञान कोणतं? तर महाराज सांगतात, न करी रे संग, राहे रे निश्चळ, लाघो निधी मळ ममतेचा. पुढं काय म्हटले? या नावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभवा वाचुनी बडबडते. खरं ब्रह्मज्ञान कोणतं? न करी रे संग, राहे रे निश्चळ, लाघो निधी मळ ममतेचा. या नावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान. विठ्ठल ते खरं ज्ञान आहे. पण का हो, हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी नेमकं साधन काय? साधू बोध करतात म्हणजे ज्ञान सांगतात, पण ते ज्ञान म्हणजे काय आणि त्या ज्ञान प्राप्त होण्यासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? कुठली साधना केली पाहिजे? कुठल्या साधनेवर आम्ही आरूढ झालो पाहिजे? तर त्याचं चिंतन करत असताना तत्वज्ञानानं गोड चिंतन केलंय. म्हणजे ज्ञान प्राप्त होण्यासाठी काही गोष्टी टाकाव्या लागतात आणि काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, तर तुम्हाला काहीतरी टाकावं लागेल. ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, तर काहीतरी स्वीकारावं लागेल. तत्वज्ञानात याला भागत्याग लक्षण म्हणतात. म्हणजे काही टाकायचं आणि काही स्वीकारायचं. उदाहरण देताना आमचे गुरुजी फार गोड द्यायचे. म्हणजे आंबा आहे, आंबा आंबा ज्यावेळेस हातात येतो त्यावेळेस आपण सगट खातो का? त्याच्यामध्ये काही आपल्याला घ्यावं लागतं आणि काही टाकावं लागतं. काय टाकायचं आणि काय घ्यायचं? कोय आणि साल ही टाकायची आणि आतला जो गाभा आहे तो काय करायचा? घ्यायचा. हे जसं व्यवहारात आहे ना, तसं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, तर तुम्हाला काहीतरी टाकावं लागणार आहे आणि काहीतरी स्वीकारावं लागणार आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. जीव ब्रह्मैक्य ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे असं वाटतंय ना. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात ना, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाचे हृदय भुवनी विराजती. हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, या स्थितीपर्यंत आरूढ व्हायचंय ना. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना. एक हरी आत्मा जीव शिव समा या भावनेवर आरूढ व्हायचंय ना.
मग काहीतरी टाकावं लागेल आणि काहीतरी स्वीकारावं लागेल. ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला साक्षात्कारापर्यंत पोहोचायचंय ना, साक्षात्कार या स्थितीपर्यंत पोहोचायचंय ना. आमचे गुरुजी सांगायचे जीवनामध्ये खरा साक्षात्कार काय माहिती का, मला मी कळणं हा जगातला सर्वात मोठा साक्षात्कार आहे. विठ्ठल मी कोण आहे, कारण सुरुवातीला सांगितलं मी आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार. ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार. महाराज सांगतात मी कोण आहे याचा विचार करा. हे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याचा विचार करा. मी कोण आहे याची जाणीव झाली पाहिजे. आणि मी कोण आहे हे कळलं ना, तो जगातला सर्वात मोठा साक्षात्कार आहे. इतरत्र साक्षात्कार म्हणजे शोधायची गरजच नाही महाराज, हा खरा साक्षात्कार आहे. मी कोण आहे, असद्रूप असा देह मी नाही, मग मी कोण आहे, मीची जाणीव होणं हा जीवनातला खरा साक्षात्कार आहे. ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, मग तुम्हाला काहीतरी टाकावं लागणार आहे. ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, तर काहीतरी स्वीकारावं लागणार आहे. मग काय टाकायचं आणि काय स्वीकारायचं, फार तत्वज्ञानात जात नाही, अगदी भावार्थ रामायणाच्या दृष्टीने आपण याचा विचार करू. काय टाकायचं आणि काय स्वीकारायचं. बघा, ज्या वेळेस राजा दशरथ राज्य करीत होते, राज्य कारभार सुरळीत चालू होता, पण राजानं विचार केला आता आपण थांबलं पाहिजे, आता हे राज्य मुलाच्या स्वाधीन केलं पाहिजे आणि आता आपण वानप्रस्थ स्वीकारलं पाहिजे. कारण आश्रमाचा विचार करत असताना शास्त्रानं 4 आश्रमाचा विचार केलाय. ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि संन्यास आश्रम आहे. याचं गणित करत असताना आमचे गुरुजी सांगायचे 1 ते 25 मध्ये काय करावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं. 25 ते 50 मध्ये गृहस्थ, 50 ते 75 मध्ये वानप्रस्थ आणि 75 ते 100 मध्ये संन्यास. पण काय 100 वर्ष कुणी जगतच नाही, त्याच्यामुळं फक्त हे गणित लक्षात ठेवा. विठ्ठल दशरथ राजा विचार करतायत आता थांबलं पाहिजे. गृहस्थ आश्रम, आता आपण गृहस्थ आश्रमामध्ये थांबलं पाहिजे आणि वानप्रस्थ स्वीकारलं पाहिजे. हे जे राज्य आहे ते मुलांच्या स्वाधीन केलं पाहिजे. वास्तविक ज्यांना सगळं अनुकूल असतं ते लवकर या सगळ्या गोष्टीचा त्याग करत नाही. नाथबाबांचीच भाषा आहे, जे राज्य वैभव भोगिती तया कदा नवी विरक्ती, त्यांना लवकर विरक्ती होत नाही. परंतु हे राज्य दशरथाचं आहे, हे कुल रघुकुल आहे, हा वंश सूर्यवंश आहे. यांच्या आधीच्या राजांची चरित्र तुम्ही पहा ना. राजा दिलीपाचं चरित्र पहा, गोसेवा कशी करावी राजा दिलीपाकडून शिकावं. राजा हरिश्चंद्राचं चरित्र बघा ना, सत्यव्रती कसं असावं माणसानं, राजा हरिश्चंद्राकडून शिकावं. म्हणजे यांच्या जी वंश परंपरा आहे तीच अलौकिक परंपरा आहे, सूर्यवंशाची परंपरा आहे. म्हणून राजा दशरथ म्हणतोय आता थांबलं पाहिजे. गृहस्थ आश्रमामध्ये आता आपण थांबलं पाहिजे. गृहस्थ आश्रम चांगला आहे, पण कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. कारण शास्त्र सांगतं
धन्य गृहस्थ आश्रम हा. गृहस्थ आश्रम चांगलाच आहे, संसार चांगलाच आहे. काय संसार चांगला आहे, पण कधी संसारावरची आसक्ती सोडली ना तर संसार चांगला आहे. विठ्ठल विठ्ठल. ओ नाव तट से बधी लहरों की मनमानी ना हो, और नाव को उस पार जाने में कोई परेशानी ना हो. देख माझी याद रखना कोई नादानी ना हो, और नाव तो पानी में हो लेकिन नाव में पानी ना हो. म्हणजे तुम्ही संसारात राहा पण संसाराला तुमच्यामध्ये राहू देऊ नका. जर असं केलं तर संसार उत्कृष्टच आहे. आमचे गुरुजी सांगतात, ज्याचा संसार चांगला आहे ना त्याचा परमार्थ चांगला आहे. ज्याचा संसार व्यवस्थित नाही ना, मला नाही वाटत परमार्थात येऊन त्याला समाधान प्राप्त होत असेल म्हणून. का? अरे सामान्य असणारा संसार जो माणूस व्यवस्थित करू शकत नाही, आपला उच्च कोटीचा परमार्थ तो काय व्यवस्थित करणार आहे महाराज. म्हणून ज्याचा संसार चांगला आहे ना त्याचा परमार्थ चांगला आहे. संसार वाईट नाहीये, पण संसार करताना संतांसारखा केला पाहिजे. त्यांनी कसा केला? आसक्ती ठेवली नाही. पक्षी जसे अंगणात उतरतात, दाणे टिपतात आणि निघून जातात, तसा संसार केला पाहिजे. पक्षी अंगाने उतरते, पक्षी अंगाने उतरते, ओ पक्षी अंगाने उतरते, पक्षी अंगाने उतरते, गुंतोने राहते, एका गुंतोने राहते, एका गुंतोने राहते, एका गुंतोने राहते. कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, संसारी असावे संसारी, कैसे असावे संसारी. ऐसे असावे संसारी, हो ऐसे असावे संसारी, ऐसे असावे संसारी. संसारात राहताना कसं असलं पाहिजे? पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, ऐसे असावे संसारी. असं संसारातलं असलं पाहिजे. कसं? संसारी असावे आणि आसोनी नसावे, असं संसारात असलं पाहिजे. नाथबाबांनी फार गोड चिंतन केलं या संबंधाने. नाथबाबा म्हणतात काय म्हणे? विंचुये विंचवाची नांगी काढा, सर्वांगावून फिरवा, परिणाम जाणवणार नाही. साप आहे साप, सापाचे दात काढा, सर्वांगावून फिरवा, परिणाम जाणवणार नाही. तसं संसार करतायत ना, संसारावरची आसक्ती काढा, संसार करा, परिणाम जाणवणार नाही. फक्त तशा पद्धतीनं संसार करा. संसार उत्कृष्टच आहे, पण संसारामध्ये कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. हे कळलं राजा दशरथाला. राजा दशरथ म्हणतो आता गृहस्थ आश्रमामध्ये आपण थांबलं पाहिजे आणि वानप्रस्थ आपण स्वीकारलं पाहिजे. पण वानप्रस्थ एवढं सोपं नाही ना महाराज. म्हणजे समोर वस्तू आहे, आपलीच आहे, पण त्याला नाही म्हणायचं. म्हणजे संयोगी वियोग, अलिप्त कमळ जळी जैसे. जसं पाण्यात कमळ असतो पण पाण्यापासून तो कसा असतो? अलिप्त असतो. तसं आपले सर्व आपल्यामध्येच राहायचं, पण त्याला काय म्हणायचं? इदम न मम, हे माझं नाहीये. सोपं नाही वानप्रस्थ सुद्धा. वानप्रस्थ त्यानं स्वीकारायचं ठरवलं. पण का हो? राज्य कुणाच्या स्वाधीन करावं? मला 4 मुलं आहे, लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे आणि माझा थोरला मुलगा राम आहे. कुणाच्या स्वाधीन करावं विचार करतोय. त्यावेळेस तो म्हणतो आपल्याला एकाच्या स्वाधीन करायचंय. नेमकं रामाच्या करावं, भरताच्या करावं, शत्रुघ्नाच्या करावं का लक्ष्मणाच्या करावं? कुणाच्या करावं? विचाराला नाही. ज्या प्रजेने आपल्याला या राज्यावर बसवलं त्या प्रजेला विचारलं पाहिजे, नेमकं तुम्हाला पुढचा चेहरा कोणता पाहिजे, तुम्हाला कोण अपेक्षित आहे. कारण राज्याची राज्य सत्ता मजबूत असली की राज्य मजबूत राहतं. मग कोण अपेक्षित आहे? प्रजेला विचारलं पाहिजे. म्हणून सभा भरवली आणि सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, मला आता थांबायचंय, राज्य कुणाच्या स्वाधीन करावं, मला 4 मुलं आहे. त्यावेळेस ती प्रजा जी होती ना, ती अयोध्येची प्रजा होती.
म्हणजे राजासमोर चांगलं बोलणारी प्रजा नव्हती, राजासाठी योग्य बोलणारी प्रजा होती. म्हणजे काही काही फक्त तोंडावरच चांगले बोलतात, मागं काय बोलतात त्यांनाच माहिती. एक सुभाषितकार सांगतात, मुखम पद्म ददाकारम वाणी चंदन शीतलम पण हृदयम क्रोध संयुक्तम धूर्त एव लक्षणम. वाणी चंदन शीतलम जरी असली तरी हृदयम क्रोध संयुक्तम, हृदयामध्ये क्रोध भरलेला आहे. पण अशी प्रजा ती नव्हती, रघुकुलाची ती प्रजा होती. सर्वांनी सांगितलं, सर्वांच्या मुखामध्ये फक्त एक नाव आलं, रामाला तुम्ही काय करा, राजा बनवा, रामाच्या हातात राज्यकारभार द्या. पुन्हा राजानं प्रश्न उपस्थित केला, रामच राजा का बनवायचा? त्यावेळेस ती प्रजा म्हणू लागली, सत्य, सौहार्द, दया, क्षमा, मार्दव, धैर्य, शौर्य, गांभीर्य, शस्त्रास्त्राचे ज्ञान, उपरती, संयम, निस्पृहता, राजनीतिज्ञता, तेज, प्रेम, त्याग, मर्यादा पालन, हे सगळं त्याच्यापाशी आहे. मुळात तो कसा आहे तर पूर्वभाषी आहे, म्हणून त्याला राजा बनवा. पूर्वभाषी म्हणजे काय? कुणी बोलायच्या अगोदर तो स्वतः बोलतो, पूर्वभाषी आहे. हल्ली समाजात असे माणसं आपल्याला सापडत नाही. एखादा त्याच्याच नादात असला, दुसरा तिकडून चाललेला असला, त्याचं लक्ष नसलं ना आपलं लक्ष गेलं तरी आपण बोलत नाही. का? तो बोलला नाही, मी का बोलू, ही आपली वृत्ती आहे. पण ते राज्य दशरथ राजाचं राज्य होतं. त्यांनी सांगितलं, तुम्ही रामाला राजा करा, राज्यावर बसवा. का? तर तो पूर्वभाषी आहे, स्थितप्रज्ञ आहे, म्हणून तुम्ही रामाला राज्यावर बसवा. नंतरचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. कैकई मंथरेच्या मार्फत त्या अयोध्येमध्ये क्रोध आला. तिनं कैकईचे कान भरवले. कैकई कोप भुवनात जाऊन बसली. तिने 2 वर मागितले, एक रामाला तुम्ही वनवास आणि भरताला राज्य द्या. काय त्याच्यामध्ये आमचे गुरुजी सांगायचे, ज्यावेळेस कैकई कोप भुवनात जाऊन बसली ना, त्यावेळेस दशरथ राजाला फार वाईट वाटलं. म्हणे का वाईट वाटलं माहिती का? त्याच्या आधीच्या 61 पिढ्या गेल्या ना, तेव्हा तो दरवाजा उघडला नव्हता, पण त्याच्या काळात तो दरवाजा उघडला, म्हणून त्याला फार वाईट वाटलं. रामायणानं गोड चिंतन केलं याचं. तिनं 2 वर मागितले, तुम्ही रामाला वनवास द्या आणि भरताला राज्य द्या. दशरथ म्हणतोय, तुला भरताला राज्य पाहिजे ना, भरताला राज्य देतो, पण रामाला वनवास मागू नको. परंतु तिने ऐकलं नाही. नंतर रामचंद्र प्रभूला ते सांगण्यासाठी निरोप घेऊन सुमंताला पाठवले. आता माझा मुद्दा इथं आहे, ज्ञानाच्या दृष्टीने, साक्षात्काराच्या दृष्टीने. ज्यावेळेस सुमंत रामचंद्र प्रभूकडे निघाले, त्यावेळेस 14 दरवाजाचं वर्णन नाथ महाराजांनी रामायणामध्ये केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात, ज्यावेळेस सुमंत निघाला, पहिल्या 7 दरवाजामध्ये त्यानं काही त्यागलं. काय त्यागलं? रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामरे दुसरे द्वारी, पादत्राणादी सामग्री तिसरे द्वारी पैर आहे, 4थे द्वारी सांडित अर्थ, 5वे द्वारी निशेष स्वार्थ, 6वे द्वारी साधने समस्त स्वये राहती तीही. सांडोनी मी तूपणाचा सांगात, रिघावे द्वारात, तरीच भेटे श्री रघुनाथ, मुख्य परमार्थ या नाव. काय सांगितलं? आता वाच्यार्थानं सांगितले, मग लक्षार्थानं सांगते. काय म्हणे? पहिल्या दरवाजामध्ये रथ सोडला, दुसऱ्या दरवाजामध्ये छत्र चामर सोडले, तिसऱ्या दरवाजामध्ये पादत्राणादी सामग्री म्हणजे चपला सोडल्या, 4थ्या दरवाजामध्ये अर्थ, 5व्या दरवाजामध्ये स्वार्थ, 6व्या दरवाजामध्ये ज्या साधनाच्या द्वारे गेला ते साधनाचा सुद्धा त्याग केला. नंतर मी तूपणाचा सांगात, रिघावे द्वारा आत, तरीच भेटे श्री रघुनाथ, मुख्य परमार्थ या नाव. आता ही वाच्यार्थाच्या दृष्टीने झालं. लक्षार्थ फार गोड आहे. काय सांगितलं? पहिल्या द्वारामध्ये रथ सोडला. रथ म्हणजे काय? रथाला किती चाकं असतात? 2 चाकं असतात. अगदी तसंच संसार रूपी सुद्धा रथच आहे. त्याला 2 चाक आहे. एक जन्माचं चाक आहे आणि एक मृत्यूचं चाक आहे. एक सुखाचं चाक आहे आणि एक दुःखाचं चाक आहे.
तुम्हाला रामचंद्र प्रभूंना भेटायचं आहे ना, मग जन्म मरणाविषयीची आसक्ती सोडा, त्यावेळेस रामचंद्र प्रभू भेटतील. दुसरा दरवाजा सांगितलं, छत्र चामरे सोडा. आता रथ म्हणला की वरती राजासाठी छत्र चामरे असतात. मग या शरीर रूपी जो रथ आहे त्याला छत्र चामर काय, तर देह हे छत्र चामर आहे. तुम्हाला रामचंद्र प्रभूंना भेटायचंय ना, तर देहाविषयीची आसक्ती सोडा. तिसऱ्या द्वारी काय सांगितलं, पादत्राणादी सामग्री सोडा. म्हणजे पायातल्या चपला, ज्याला सर्वसामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं तर वाहना सोडा. काय आहे, कुणाच्या घरी जायचं असलं तर पहिलं आपण बाहेर काय सोडतो, चपला सोडतो, मग जातो. इथं तर रामचंद्र प्रभूंना भेटायचंय ना. मग त्यांनी काय केलं, तिसरे द्वारी वाहना सोडल्या, म्हणजे चपला सोडल्या. त्या चपला कोणत्या, पाय 2 आहे म्हणजे चपला सुद्धा किती आहे, 2 आहे. मग चपला कोणत्या, एक मीपणाची चप्पल आणि एक माझेपणाची चप्पल. तुम्ही काय करा, सोडा, त्यावेळेस तुम्हाला रामचंद्र प्रभू भेटतील. चौथे द्वारी सांडित अर्थ. अर्थ म्हणजे पैसा, धन, संपत्ती. संसारामध्ये संपत्तीशिवाय, पैशाशिवाय काही चालतं का? हल्ली आपण म्हणतो पैसा काय करतो, पैसा बोलतो म्हणे, सगळं पैशामुळं होतं. काही करायचं असलं तर पैसा. आणि महाराज सुद्धा सांगतात ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशामुळं सगळं होतं. संसारामध्ये सर्वश्रेष्ठ साधन जर काही सांगितलं असेल तर पैसा सांगितला, पण परमार्थाचा विचार केला ना, परमार्थ हेच महाधन आहे. दुसरा संपत्ती कशाला पाहिजे, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण व्हावया जतन, उपाय लाभाचे. परमार्थ महाधन आहे. संपत्तीचा त्याग करा. नंतर काय सांगितलं, निशेष स्वार्थ तुम्ही काय करा, टाकून द्या 5व्या दरवाजामध्ये. 6व्या दरवाजामध्ये जी साधन आहे ना, ज्या साधनाच्या द्वारे गेले ना, त्या साधनाचा सुद्धा त्याग करा. कसा काय, पहिलं अहम देहास्मी ही भावना होती, पण आता अहम ब्रह्मास्मी या भावनेवर आरूढ झाले ना, फक्त ब्रह्मतत्व हे राहू द्या. अहमचा सुद्धा त्याग करा. कारण अहम म्हणलं की अहंकार आला, आणि अहंकार काय निर्माण करतो, अहंकार आसक्ती. नवल अहंकाराच्या गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी. सज्ञानास झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार फार विचित्र आहे. म्हणून तुम्ही काय करा, स्वार्थ टाकून द्या, मी तूपणाचा सांगाट टाकून द्या. मग तुम्हाला काय भेटेल, तरीच भेटेल श्री रघुनाथ मुख्य परमार्थ याना विठ्ठल. एक साधक नाथ महाराजांना म्हणतो, नाथ बाबा तुम्ही 7 गोष्टी आम्हाला टाकायला लावल्या, पण आता 7 गोष्टी नेमक्या कोणत्या स्वीकारायच्या? नाथ बाबा म्हणतात, आता तुम्ही एका वेगळ्या अवस्थेवर आला आहेत, तुम्हाला एक वेगळी अवस्था प्राप्त झाली आहे. आता खरं तुमचं परमार्थामध्ये पाऊल पडलंय, पण नुसतं पाऊल पडून चालणार नाही. इथं आले ना तर ज्ञानाकरता श्रवण व्हावं लागेल, मनन व्हावं लागेल, निधिध्यासन व्हावं लागेल, विवेक यावा लागेल, वैराग्य यावं लागेल, समाधी षटक, मुमुक्षुत्व हे सगळं यावं लागेल. महाराज सांगतात, भावार्थ हे राजभुवन, प्रथम दारवंटा श्रवण, दुसरे द्वारी ते साधन, नित्यानित्य जाणते कीजे किंवा ज्ञानते कीजे. चौथा दारवंटा मनन, 5वा तो निधिध्यासन, 6वा तो वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. विठ्ठल म्हणजे साक्षात्कारापर्यंत पोचायचंय. ज्ञान प्राप्त करून आपल्याला साक्षात्कारापर्यंत पोचायचंय ना, मग या 7 गोष्टी सोडा, या 7 गोष्टी स्वीकारा. परमार्थात आलाय ना, श्रवण घडलं पाहिजे. परमार्थात आलाय ना, आता कीर्तन ऐकतायत, पण किती जण घरी जाऊन या कीर्तनाचं मनन करतात? किती महाराजांनी काय मुद्दे सांगितले, आपल्या उपयोगी काय सांगितलं महाराजांनी, त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये
एक आपल्या जीवनाला एक कलाटणी भेटू शकते, वळण भेटू शकतं. संत वाङ्मयातले कुठले प्रमाण दिले, काय विचार केला महाराजांनी, काय सांगितलं, या अभंगामध्ये उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता झाली का, नेमकं महाराज सांगतात काय, महाराजांचा उद्देश काय, तुम्ही श्रवण करतात. पण घरी जाऊन किती लोक मनन करतात, किती लोक निधिध्यासन करतात. नुसतं मनन निधिध्यासन करून चालणार नाही, वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. परमार्थात आलाय ना, विकाराने ग्रासलेला आपण नसलो पाहिजे, वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. पण ते कसं असलं पाहिजे, महाराज सांगतात विवेकासहित असलं पाहिजे. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्य असलं पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे. पण ते विवेक सहित बलपूर्वक नको, विवेकपूर्वक वैराग्य पाहिजे. कारण बलपूर्वक वैराग्य आपल्याला कधीही सोडून जाऊ शकतं, पण विवेकपूर्वक असणारं वैराग्य हे आपल्याला कधी सोडून जात नाही. विवेकपूर्वक वैराग्य म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, तर विचारसागरने वेगळी व्याख्या केली. सत्संगतीने आत्मा विनाशी व क्रियारहित आहे, तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय, त्याला आपण विवेक म्हणतो. पण सर्व म्हणजे व्यावहारिक दृष्टीने व्याख्या करायची झाली तर सार काय आणि आसार काय हे निवडण्याचं सामर्थ्य ज्या विचारानं प्राप्त होतं त्याला विवेक म्हणतात. म्हणजे आपल्या ठिकाणी विवेक आला पाहिजे, विवेकासहित वैराग्य पाहिजे, विवेक आला पाहिजे, विवेक कळायला पाहिजे आपल्याला. ते त्याच्यासाठी उदाहरण देताना सुभाषितकार 2 उदाहरणं देतात बघा. हंस श्वेतः बक श्वेतः को भेदो बक हंसयो, निरक्षीर विवेकेतो हंसो हंस बको बकः. म्हणजे हंस सुद्धा कसा आहे, पांढरा आहे, आणि बगळा सुद्धा पांढरा आहे. पण त्यांच्या समोर पात्रामध्ये दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून ठेवले, तर हंस काय करतो, फक्त दूधच ग्रहण करतो. पण बगळा काय करतो, दूधही ग्रहण करतो आणि पाणी सुद्धा ग्रहण करतो. मग विवेक बुद्धी कोणाला आहे, बगळ्याला आहे का हंसाला आहे, हंसाला आहे. तशी आपल्याला सुद्धा विवेक बुद्धी असली पाहिजे. दुसरं उदाहरण देताना सुभाषितकार सांगतात, काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो, वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिक. म्हणजे काय म्हणे, कोकिळा सुद्धा काळी आहे आणि कावळा सुद्धा काळा आहे. मग का हो, त्यांना ओळखायचं कसं, तर महाराज सांगतात वसंत ऋतूचं आगमन झालं ना, तर कोकिळेचा कोकिळा आवाज ऐकून समजायचं ही कोकिळा आहे, आणि कावळ्याचा उर्मड आवाज ऐकून समजायचं हा काय, कावळा आहे. म्हणजे आपल्याला तिथं जसा विवेक करता आला ना, तसं परमार्थात सुद्धा विवेक करता आला पाहिजे. सार काय असार काय हे कळलं पाहिजे. आणि विवेकपूर्वक वैराग्य जर आपल्या जीवनामध्ये आलं तर आपल्याला साक्षात्काराची स्थिती प्राप्त होते, साक्षात्काराची स्थिती प्राप्त होते. जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं. नवे नवे जे साधूने जे ज्ञान सांगितलंय त्याचा बोध प्राप्त होतो. विठ्ठल त्याच्यासाठी माऊलींनी गोड उदाहरण दिलंय. काय म्हणे, मग इंदनी अग्नी उद्दीपे, इंधन ही भाषा हरपे. लाकुडे लाकूड, लाकूड पेटवलं त्याला काय शब्द येतो, अग्नी. म्हणजे लाकूड शब्द जाणं आणि अग्नी शब्द येणं, याला साक्षात्कार म्हणा. अगदी म्हणजे सिद्धांतात सांगायचं झालं तर साधूने बोध केला ना, तर मी जीव आहे हा शब्द जाणं आणि मी ब्रह्म हा शब्द येणं खऱ्या अर्थानं साक्षात्कार आहे. ही साक्षात्काराची स्थिती आहे. पुढं उदाहरण देताना माऊलींनी गोड उदाहरण दिलंय. ओवी उपस्थित नाही पण तिचा भाऊ सांगते. काय म्हणे, अंधार जाण्यासाठी काय व्हावं लागेल, प्रकाश व्हावा लागेल. प्रकाश होण्यासाठी सूर्योदय व्हावा लागेल. म्हणजे अंधार जाण्यासाठी प्रकाश व्हावा लागेल आणि प्रकाश होण्यासाठी सूर्योदय व्हावा लागेल. अगदी तसंच आपला अज्ञानरूपी अंधकार जाऊन ज्ञानरूपी प्रकाश होण्यासाठी सूर्योदय व्हावा लागेल. पण तो ज्यांच्या मार्फत होतो साधू बोध. विठ्ठल विठ्ठल. मी जीव हा अंधार जाऊन मी ब्रह्म हा प्रकाश होण्यासाठी सूर्योदय व्हावा लागेल. आणि सूर्योदय कशानं होईल, तर साधूच्या बोधानं तो सूर्योदय होईल. आणखी विचार करत असताना म्हणजे जीव आणि परमात्मा एक आहे याची जाणीव होणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वा घटी राम देहादेही एक याची जाणीव होणं. सर्वत्र परमात्मा आहे,
हरी व्यापक सर्वत्र समाना. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज मा दोषेने पाहिला विठ्ठल जे विठ्ठल. विठ्ठल जळे जळे भरला रिता ठाव नाही उरला. आज मा दोषेने पाहिला विठ्ठल जे विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल सर्वत्र विठ्ठलाचं दर्शन. जले विष्णू स्थले विष्णू विष्णू पर्वत मस्तके. ज्वाला माला कुले विष्णू सर्व विष्णुमय जगत. सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होणं. त्या परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाहीये हे कळणं, याची जाणीव होणं हे खरं ज्ञान आहे. आणि हा खरा साक्षात्कार आहे. याची जाणीव होणं हे खरं ज्ञान आहे. त्या चांगदेव 65 मध्ये महाराजांनी गोड चिंतन केलंय. तया पुत्र तू वटेश्वराचा. चांगदेव 65 चोवी ना. हो सांगा सांगा. तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा. चांगया तुझ मज आपुलेपणाचा बोलई. काय सांगितलं? तया पुत्र तू वटेश्वराचा. तू वटेश्वराचा पुत्र आहे. आता वटेश्वर का नावालं याच्या भरपूर मीमांसा त्या ग्रंथामध्ये केलेली आहे. तया पुत्र तू वटेश्वराचा. पण पुढं काय सांगितलं? रवा जैसा कापुराचा. म्हणजे भेद सांगत असताना सांगते रवा जैसा कापुराचा. रवा आणि कापूर म्हणजे कापुराचाच तुकडा. त्याच्यात भेद काय? म्हणजे कापुराच्या तुकड्यात आणि कापुरात काय भेद आहे? कापुराचा तुकडा आणि कापूर एवढाच भेद आहे. कळालं का? कापुराचा तुकडा आणि कापूर याच्यात केवढा भेद आहे? कापुराचा तुकडा आणि कापूर एवढाच भेद आहे. तसं तुझ्यात आणि माझ्यात केवढा भेद आहे? तुझं आणि मज एवढाच भेद आहे. तुझं मज आपुलेपणाचा बोल ऐक. वास्तविक भेद नाहीच आहे, पण तुझं आणि मज एवढाच भेद आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगतात देव शोधायला इतरत्र जाऊ नका. देवची बरे आणि तुका म्हणे खरे तुम्ही खरे देव आहात याची जाणीव करून घ्या. सर्वत्र विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तो विष्णू जो आहे ना सर्वत्र घनदाट भरलेला आहे. सर्वत्र सर्वा घटी राम. सर्वत्र तो रामचंद्र प्रभू आहे. सर्वत्र तो विठ्ठल आहे. सर्वत्र तो परमात्मा आहे. सर्वत्र तो जगदीश्वर आहे. नवे नवे ओत प्रोत सर्वामध्ये भरलेला आहे. सर्वामध्ये तो आहे. ज्यावेळेस प्रल्हादाला विचारलं गेलं ना का रे प्रल्हादा तुझा परमात्मा सर्वत्र आहे तर या खांबात तो आहे का? त्यावेळेस प्रल्हादाची गोड भाषा यस्त्वया मंद भाग्योक्तो मदन्नी जगदीश्वर वासव यदीस सर्वत्र स्तंभे सभायाम न दृश्यते. माझा परमात्मा सर्वत्र आहे. या खांबात सुद्धा तो आहे. सर्वत्र आहे. बरं ठीक आहे, मी तुझ्यावर प्रहार करतो. तुझा देव तुला वाचवतो का नाही पाहतो. प्रहार केल्याबरोबर सत्यम विधातुम स्तंभे नारायण प्रगटला. स्तंभे नारायण प्रगटला. स्तंभे नारायण प्रगटला. स्तंभे नारायण. खांबावरील मारिला दुर्जन. खांबावरील मारिल स्तंभे नारायण प्रगटला. स्तंभे नारायण प्रगटला. स्तंभे नारायण प्रगटला. स्तंभे नारायण. महाराज सांगतात खांबावरी लात मारिली दुर्जनी आणि स्तंभी नारायण प्रगटली. नवे नवे हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी. ऐसा कृपावंत कोण माझ्या विठाई वाचुनी. असा कृपावंत कोणी माझ्या विठोबासारखा. म्हणजे सर्वत्र परमात्मा आहे याची ते जाणीव करून देतात. साधू काय करतात? बोध करतात, ज्ञान करून देतात. कशाचं करतात? सर्वत्र परमात्मा याचं ज्ञान करून देतात जीवाला. मग का हो
साधू बोध करतात म्हणजे नेमकं काय करतात. अगदी शंकराचार्यांच्या जीवनातली फार गोड कथा सांगितली जाते. काय म्हणे, शंकराचार्य भ्रमण करत होते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत त्यांची भ्रमंती चालू होती, भ्रमण चालू होतं. ते श्रीवल्ली नावाच्या गावामध्ये आले. आता त्या काळामध्ये मोठा गवगवा होता, त्यांचं नाव होतं, म्हणून त्यांना भेटण्यासाठी अनेक जण येऊ लागले, अनेक महापुरुष येऊ लागले, शास्त्री संत महात्मे सगळे येऊ लागले. तिथले जे वैष्णव होते, वारकरी होते, सगळेजण शंकराचार्यांच्या दर्शनाला येऊ लागले. तिथं त्या गावामध्ये प्रभाकर शास्त्री नावाचे एक शास्त्री राहत होते. त्यांचा जो मुलगा होता तो लहान होता, पण त्याच्याबद्दल असं होतं, तो कुणाशीच बोलत नव्हता, काही बोलत नव्हता. बरं, रडतही नव्हता आणि हसतही नव्हता, काही करत नव्हता, शांत एकांतात राहायचा, खेळतही नव्हता. त्यांना चिंता लागून गेली, अरे काय करावं ह्या मुलाचं, एक तर रडत सुद्धा नाही आणि हसत सुद्धा नाही, काही बोलत नाही, याला वृत्तीच नाहीये. व्यवहारात वृत्तीशिवाय काम होत नाही. व्यवहार म्हटलं की वृत्तीचा संबंध आलाच ना, पण याला वृत्तीच नाही, हा काहीच बोलत नाही, काय करावं काय करावं. आणि त्यांना कळालं की इथं आचार्य आलेत, आपण याला आचार्यांच्या भेटीला नेऊया. म्हणून त्यांनी काय केलं, त्या मुलाला घेतलं आणि आचार्यांच्या भेटीला निघाले. आचार्यांपाशी आले, आचार्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आचार्यांना म्हणू लागले, आचार्य मला कसलीच चिंता नाही, पण मला एक चिंता आहे. अहो, माझा जो मुलगा आहे तो लहान आहे, पण काही बोलत नाही, मुलांसोबत खेळत नाही, हसत नाही, रडत नाही, याला कुठलीच वृत्ती नाही, काहीच करीत नाही, नुसता एकांतात राहतो. काय करावं मला कळेना, फार चिंता आहे मला माझ्या मुलाची. आचार्यांनी त्या मुलाकडं पाहिलं, कृपादृष्टीने पाहिलं, त्याला न्याहाळून पाहिलं आणि आचार्यांच्या लक्षात आलं, हा जो मुलगा आहे ना तो सामान्य मुलगा नाहीये, विशेष आहे. आचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारायला सुरुवात केली, कस्त्वम शिशो, तू कोण आहे, कस्य, तू कुणाचा आहे, कुतोसी गंता, कुठून आलाय, किम नामते, तुझं नाव काय आहे, कुत आगतोसी, कुठून आलाय, कुठं जायचंय तुला, कस्त्वम शिशो, कस्य, तू कोण आहे, कुणाचा आहे, तुझं नाव काय आहे, तू कुठून आलाय आणि तुला कुठं जायचंय. प्रभाकर शास्त्रींना वाटलं, अरे साधा व्यावहारिक भाषेतली सुद्धा भाषा हा बोलत नाही आणि हे तत्वज्ञानातले प्रश्न याला विचारतायत. प्रभाकर शास्त्री दोघांकडेही पाहू लागले, माझा मुलगा काही उत्तर देतो का नाही म्हणून मोठ्या आशेने पाहू लागले. त्या मुलानं काय केलं, आचार्याकडं पाहिलं आणि आचार्यांकडं पाहिल्यानंतर म्हणू लागला, आचार्य नाहम मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. काय सांगितलं, आचार्य नाहम मनुष्य, मी मनुष्य नाहीये, नच देव यक्षो, मी देव सुद्धा नाही आणि यक्ष सुद्धा नाहीये. मग अहो, तुम्ही वर्णाचा विचार करत असाल, पण ऐका, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, मी ब्राह्मण नाहीये, वैश्य नाहीये, शूद्र नाहीये आणि क्षत्रिय सुद्धा नाहीये. तुम्ही आश्रमाचा विचार करत असाल, पण न ब्रह्मचारी गृही वनस्तो भिक्षुर्न चाह, मी ब्रह्मचारी नाहीये, गृहस्थी नाहीये, वानप्रस्थी सुद्धा नाहीये आणि संन्यासी सुद्धा नाहीये. आचार्यांनी विचारलं, अरे मग तू आहे तरी कोण, अहम अहम निजबोध रूप, मी आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप असा मी आहे. ही भाषा ज्या मुलाच्या मुखातून येत होती ना, त्या मुलाचं नाव होतं हस्तामलक. मग का हो, हस्तामलकाला बोलता येत नव्हतं का, बोलता येत होतं ना, पण त्याच्या योग्यतेचे महात्मे त्याला भेटलेले नव्हते.
त्याच्या योग्यतेचे महात्मे त्याला भेटलेले नव्हते. मला सांगायचं काय, साधू बोध आचार्यांच्या दृष्टी कृपेतून त्या हस्तामलकाला झालेला बोध यालाच म्हणा साधू बोध. विठ्ठल साधू काय करतात तर बोध करून देतात, ज्ञानाचा बोध करून देतात, मीची जाणीव करून देतात. साधू हे सगळं करतात. पण का हो, तुम्हीच सांगतात ना तुम्हीच देव आहे, तुम्हीच आत्मस्वरूप आहेत, मग साधू नेमकं करतात तरी काय? महाराजांचंच प्रमाणे अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आजच्या दिली. साधू काय करतात, आपण प्रकाश स्वरूपच आहे, आपण आत्मस्वरूपच आहे, पण जे अज्ञानाचं आच्छादन आपल्यावर पडलेलं आहे ना ते काढण्याचं काम साधू करतात, म्हणजे साधू बोध करतात. विठ्ठल साधू बोध करतात. पण का हो, साधूने बोध केल्यानंतर त्या स्थितीला आम्ही प्राप्त झाल्यानंतर नेमकी आमच्या जीवनामध्ये काय स्थिती प्राप्त होते अभंगात? साधू बोध झाला तो नुनिया ठेला, साधू बोध झाला तो नुनिया ठेला, साधू बोध झाला निरोनिया ठेला, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, ठाई मुराला अनुभव, ठाई मुराला अनुभव, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, ठाई मुराला अनुभव, ठाई मुराला अनुभव, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे साधू काय करतात तर बोध करून देतात. महाराज सांगतात साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला मुराला अनुभव. साधूने बोध केल्यानंतर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं, साक्षात्काराची स्थिती जीवनामध्ये येते. तो महात्मा कसा होतो, नुरुनिया ठेला आणि ठाईचा मुराला अनुभव, म्हणजे ज्या साधनेद्वारे तो आलेला असतो ना त्या साधनेचा सुद्धा संबंध त्याच्या ठिकाणी राहत नाही. बघा महाराजांचंच प्रमाणे ओवी आहे, किंबहुना शब्दू स्मरण दाने प्रसिद्धू परी ययाही संबंधू नाही येत. स्मरण करून देण्यामध्ये शब्द प्रसिद्ध आहे, पण तिथपर्यंत गेल्यानंतर या शब्दाचा सुद्धा संबंध राहत नाही. म्हणजे ज्या साधनेद्वारे गेलो त्या साधनेचा सुद्धा संबंध राहत नाही. हे तत्वज्ञानातून नाही कळलं ना, महाराज दुसऱ्या चरणामध्ये दृष्टांत देतात. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, ठाईची समाप्ती झाली जैसी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ठाईची समाप्ती झाली जैसी, ठाईची समाप्ती झाली जैसी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सिद्धांत नाही कळला ना, महाराज दृष्टांत देतात. काय, कापुराचे वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. काय म्हणे, कापुरे
कापूर पेटवला, ज्योत निर्माण झाली. ती ज्योत विजल्यानंतर कापूर शिल्लक राहतो का? कापूरही राहत नाही, ज्योतही शिल्लक राहत नाही. तसं अज्ञान जाऊन ज्ञान प्राप्त झालं ना, साक्षात्काराच्या स्थितीपर्यंत आपण पोहोचलो ना, ज्या साधनेद्वारे पोहोचलो ते साधन सुद्धा शिल्लक राहत नाही. नुरोनिया ठेला, फक्त अनुभव तेवढा शिल्लक राहतो. कशाप्रमाणे? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. जसं दोन्ही शिल्लक राहत नाही, तसं साक्षात्काराची स्थिती प्राप्त झाली ना, ज्या ज्ञानानं प्राप्त झाली ते ज्ञान सुद्धा तिथं शिल्लक राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. बरं ठीक आहे, ही अवस्था त्या साधकाच्या, त्या महात्म्याच्या जीवनामध्ये आली, पण का हो आल्यानंतर नेमकं त्याला काय प्राप्त होतो? कुठल्या स्थितीवर आरूढ होतो? महाराज सांगतात तो एका सीमेला प्राप्त होतो, एका रेषेला प्राप्त होतो. ती कुठली रेष आहे? मोक्षाची रेष आहे. मोक्षाच्या रेषेला तो प्राप्त होतो. नवे त्या भाग्यानं तो नटला जातो. अभंगाचं तृतीय. मोक्ष रेक्ष आला भाग्य नटला, 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 साधूच्या अंगेला हारी बाता, साधूच्या अंगेला हारी बाता, हरी मुखे माना, 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 साधू संगीला हरी भक्ता, साधू संगीला हरी भक्ता, हरी मुखे माना, 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 हरी मुखे माना. महाराज सांगतात त्याची अवस्था कशी होती? मोक्ष रेखेला तो भाग्य मी नटला, साधूचा अंकिला. असा कोण? साधूचा अंकिला. कोण? हरिभक्त. काय? जो साधूचा अंकित असतो तो हरिभक्त असतो, आणि जो हरिभक्त असतो तो खरा साधूचा अंकित असतो. तो खरा साधूचा अंकित असतो. महाराज सांगतात तो मोक्षाच्या रेषेवरती आला, म्हणजे सीमेवरती आला. ती अवस्था त्याला प्राप्त झाली. नवे त्या भाग्यानं तो नटला. असा कोण? साधूचा अंकिला, हरिभक्त. साधूचा अंकिला म्हणजे काय? अंकिला म्हणजे दास्यत्व, सेवकत्व. साधूचा तो दास झाला म्हणजे साधूचा अंकित झाला, म्हणजे साधूचा सेवक झाला, दास झाला. नोकर झाला नाही बरं का, दास झाला. दास आणि नोकरामध्ये फरक आहे. काय? दास म्हणजे त्यांच्या अंकित होणं, पण नोकर म्हणजे त्यांनी जेवढे दिले तेवढंच काम करणं. नोकरमध्ये आणि दासामध्ये फरक आहे. तो काय झाला? साधूचा दास झाला, साधूचा अंकित झाला.
साधूचं सेवकत्व त्यानं काय केलं तर स्वीकारलं महाराज. पण काय साधूच्या अंकित होणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी तेवढा विश्वास पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे, तेवढी आपल्या गुरुवरती तेवढी निष्ठा पाहिजे. कारण जिथं निष्ठा जिवंत असते तेथे अस्मिता जिवंत असते, जिथं निष्ठा जिवंत असते तेथे स्वाभिमान जिवंत असतो, जिथं निष्ठा जिवंत असते तेथे राष्ट्र जिवंत असतं. निष्ठा फार महत्त्वाची, क्षेत्र कोणतंही असू द्या. जो साधूचा अंकित झाला त्याच्या ठिकाणी काय पाहिजे? नम्रता पाहिजे, विनय पाहिजे, नम्रपणा पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. एवढी ताकद नम्रतेची आहे. साधूचा अंकित झाला ना तर त्याच्या ठिकाणी काय पाहिजे? नम्रता पाहिजे, तेवढा साधूबद्दल विश्वास पाहिजे. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले दासो निकट पै हनुमंत पै केले, दास निकट पै हनुमंत केले. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखिले रामचरण. हा परमार्थ करायचा आहे ना, दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. हा कसा झाला? महाराज सांगतात हा साधूचा अंकित झाला म्हणजे साधूचा दास झाला. साधूचा दास होण्यासाठी काय पाहिजे? साधूवरती विश्वास पाहिजे, नम्रता पाहिजे. परमार्थ करतायत ना, परमार्थात नम्रता फार महत्त्वाची आहे. परमार्थ करतायत ना, परमार्थामध्ये श्रद्धा विश्वास फार महत्त्वाचा आहे. परमार्थ करतायत ना, निष्ठा फार महत्त्वाची आहे. परमार्थामध्ये निष्ठी नसली पाहिजे, फक्त निष्ठा असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे. कारण महाराजांचंच प्रमाणे नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. एवढी नम्रतेची ताकद आहे. म्हणून महाराज सांगतात ना, एक कवी म्हणतात, जन्म तुझा हा मानवाचा, नको घालवू फुका, झुका वाका टीका, पण मंत्र नवा हा शिका. अरे तोंडस तुझे तुला सांगते जगण्याचा नियम, तोंडस तुझे तुला सांगते जगण्याचा नियम, आणि 32 दात पाहून जाते जीभ टिकते कायम. म्हणून काय व्हा? नम्र व्हा, दीन होऊ नका, विनम्र व्हा, क्षीण होऊ नका. हेच सांगती तुला शिवाजी, हेच सांगती तुका, झुका वाका, पण महत्वाचं म्हणजे परमार्थामध्ये टीका. हे महत्वाचं आहे महाराज. काय आपल्या तोंडामध्ये 32 दात असतात. थोडा अवांतर विषय पण बोलते. आपल्या तोंडामध्ये 32 दात असतात आणि एक जीभ असते. ते दात एवढे आघाव असतात ना, कधी कधी अन्न चावता चावता त्या बिचाऱ्या जिभेला सुद्धा चावतात, इतके ते दात आघाव असतात. ते दात त्या जिभेला म्हणत असतात, ऐ मोडेन पण वाकणार नाही. काय म्हणतात? मोडेन पण वाकणार नाही. आणि ती जीभ म्हणत असते, दादा झुकेल पण टिकेल बर का, झुकेल पण टिकेल बर का. कालांतरानं काय होतं? दात पडून जातात आणि मरेपर्यंत जीभ मात्र तशीच असते. आपण जन्माला आल्याबरोबर जीभ सोबतच येते ना, आणि मरेपर्यंत ती सोबतच असते. दात मात्र उशिरा येतात, पडतात, पुन्हा येतात आणि म्हणतात मोडेल पण वाकणार नाही. मला सांगायचं काय, एकदा मोडून पडले की उठायची सुद्धा त्यांची हिंमत होत नाही. म्हणून मोडेन पण वाकणार नाही ही वृत्ती टाकली पाहिजे आणि नम्रता धारण केली पाहिजे. कुणासारखी? जिभेसारखी नम्रता धारण केली पाहिजे. पहा, लव्हाळ्याचं झाड असतं. महाराज सांगतात ना, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. मोठा महापूर आला की मोठमोठे झाडे वाहून जातात आणि छोटंसं ते लव्हाळ्याचं झाड ते मात्र नदीत तसंच राहतं. बरोबर ना? मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जगताना आदर्श तुम्ही कशाचा घेशाल? लव्हाळ्याचा घेशाल का झाडांचा घेशाल? लव्हाळ्याचा ना.
पण मला असं वाटतं जगताना झाडांचा तुम्ही आदर्श घ्या, स्वतःचा डौलदारपणा जपा, दुसऱ्याला सावली द्या, फळं द्या, फुलं द्या, पण महापुराला ना नक्कीच लववाळ्यांचा आदर्श घ्या, झुका वाका, पण महत्त्वाचं म्हणजे टिका. ऐका तुम्ही, हेच तत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलं. ज्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर स्वारी करून आला ना, त्यावेळेस राजा 2 पावलं मागं झाले. राजा मागं झाले म्हणून राजांचा पराभव झाला का? अजिबात नाही. ध्येय गाठण्यासाठी कधी कधी 2 पावलं मागं सुद्धा व्हावं लागतं. कारण जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. म्हणून लहान होऊन काय, मोठं होऊन अंकुशाचा मार खाण्यापेक्षा लहान होऊन साखर खाल्लेली कधीही चांगली. विठ्ठल म्हणून काय, नम्रता स्वीकारा. साधूचं दास व्हायचंय ना तर नम्रता अंतकरणात पाहिजे आणि विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. साधूनं जे सांगितलं ना ते निष्ठेनं केलं पाहिजे. नाही तर साधूनं आपल्याला काम सांगितलं, तुला सांगितलं तू कर, म्हणजे दुसऱ्यावर पुन्हा ते लादवायचं, असं नाही केलं पाहिजे. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. राजांनी बघा तुम्ही इतिहासामध्ये विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतःपासूनच सुरुवात केली ना. ज्यावेळेस अफजल खान मारायला, जावळी जिंकायला, शाहिस्त खानाची गुरमी जिरवायला, आग्रा भेटीला, सुरतेवर स्वारी करायला, दक्षिण दिग्विजयाला, या सर्व संकटाच्या प्रसंगी राजा 2 पावलं मागं झाले. मग त्यांचा पराभव झाला का? कधी कधी ध्येय गाठण्यासाठी 2 पावलं मागं सुद्धा व्हावं लागतं. राजांनी स्वतःपासून सुरुवात केली. तुम्हाला सुद्धा विनंती आहे, नसेल कुणाची साथ मदतीचा हात, पण स्वतःपासूनच वेड्या कर तू सुरुवात. अरे पेटव तू ज्योत, चिरेल काळी रात आणि संकटेच करतील संकटावर मात. फक्त स्वतःपासून सुरुवात कर. छत्रपतींच्या शिवचरित्रातून काही घ्यायचंय ना तर शिवबांचा पराक्रम कृतीत आणू चला, पराक्रमाचाही क्रम कर्तृत्वाने जाणू चला, ठरवून निश्चित ध्येय पुढे जाऊ चला, आपल्या क्षेत्रातले शिवाजी होऊ चला. नको फक्त घोषणा, प्रत्यक्ष जाऊया रणात आणि ते जागवू शिवाजी आमच्या तनामनात. आमच्या तनामनात ते जागले पाहिजे. आपण शिवजयंती साजरी करतो, पण काय आहे, डीजे लावून नाचण्यापेक्षा छत्रपतींच्या विचारांची, संत महात्म्यांच्या विचारांची जयंती साजरी करा. ती खरी त्यांच्यासाठी म्हणजे आपलं योगदान राहील त्यांच्यासाठी. काय आहे, कारण छत्रपतींचा विचार केला तर रयतेच्या कल्याणाकरता, रयतेच्या सहकार्याने रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे एकमेव रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. कारण शिवाजी महाराजांचा विचार केला, शिवाजी म्हणजे माती दगडालाही परीस करणारी परीस होते, यशाचा महामंत्र होते. जिजाऊ आईसाहेबांनी आणि शहाजी राजांनी या महाराष्ट्राला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. राजांनी स्वतःपासून सुरुवात केली. राजे जसे नम्र झाले, संत महात्मे जसे नम्र झाले, तसं आपण सुद्धा झालं पाहिजे. आणि मुळात परमार्थामध्ये तुम्हाला साधूचं अंकित व्हायचं आहे ना तर नम्रता जीवनामध्ये असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, दास्यत्व स्वीकारायचं आहे ना तर नम्रता असली पाहिजे, सेवकत्व ही भावना आपण धारण केली पाहिजे. महाराज सांगतात ना, आम्ही भगवंताचे दास झालो, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आम्ही भगवंताचे दास झालो, त्याची चरण सेवा साधण्याकरता. नवे नवे महाराज सांगतात, आम्ही भगवंताच्या दासांचे दास झालो. कोण पुण्यांचा होईल सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविली. सेवक झालो यांचा, कुणाचा? संतांचा, साधूंचा सेवक झालो. नवे नवे महाराजांची पुढची सुद्धा भाषा आहे, आम्ही भगवंताच्या दासांच्या दासांचे दास झालो. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. म्हणजे भगवंताचा दास होणं, भगवंताच्या दासांचा दास होणं आणि भगवंताच्या दासांच्या दासांचा दास होणं ही दास्यत्वाची भूमिका आहे. याला म्हणतात साधूचं अंकित होणं, याला म्हणतात देवाच्या अंकित होणं. विठ्ठल दास्यत्वाचं चिंतन करत असताना शास्त्रानं 2 पद्धतीनं केलं. एक संभ्रमजनित दास्यत्व आहे
आणि दुसरं गौरवजनित दास्यत्व आहे. मग संभ्रमजनित दास्यत्व म्हणजे काय आणि गौरवजनित दास्यत्व म्हणजे काय? कमी करा थोडा आवाज. संभ्रमजनित दास्यत्व काय आहे? संत महात्म्यांचे देवाचं ऐश्वर्य पाहून, संपत्ती पाहून, ज्ञान पाहून त्यांचं दास होणं. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. हे ऐकलं ना, अरे ऐश्वर्य देवामुळं प्राप्त होतं ना, मग देवाचा दास झालं पाहिजे. मारुतीरायामुळं संकट दूर होतात ना, मग मारुतीरायाचं दास झालं पाहिजे. म्हणजे त्यांचं ऐश्वर्य, संपत्ती, ज्ञान पाहून त्यांचं दास होणं. संतांचं सुद्धा असंच आहे. काही लोक त्यांचं ऐश्वर्य, संपत्ती पाहून दास होतात. संतांचं काय ऐश्वर्य आहे महाराज? माऊली ज्ञानोबारायांचाच विचार करा ना. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. मग का हो तुम्ही प्रमाण सांगताय त्यांचं ऐश्वर्य पाहून कुणी दास झाले? काही उदाहरण आहे का? आहे ना उदाहरण. कुणाचं? चांगदेव महाराजांचं. ज्या वेळेस त्यांना ज्ञानोबारायांची मुक्ताईची ख्याती कळाली, पुणतांब्याहून निघाले आणि ज्ञानोबारायांना, मुक्ताईला, निवृत्ती दादाला न सोपान काकाला भिंतीवर पाहिलं. भिंत चालताना दिसली, तिथंच अहंकार गळाला आणि दास्यत्व स्वीकारलं. चालविली जड भिंती आणि हरली चांगयाची भ्रांती. म्हणजे त्यांचं ऐश्वर्य, म्हणजे त्यांचा अधिकार पाहून ते काय झाले? त्यांचे दास झाले. आम्ही ज्या भागातून येतो तो वैजापूर तालुका, तिथं शिऊर बंगला एक गाव आहे. त्या शिऊरमध्ये आईसाहेब बहिणाबाई महाराजांची समाधी आहे. त्या बहिणाबाई महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या एकनिष्ठ भक्त. त्या बहिणाबाई महाराजांचा विचार केला तर बहिणाबाई महाराज सांगतात, मी ज्या वेळेस तुकोबारायांना भेटण्यासाठी देहूला गेले, तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं देवळामध्ये. देवळामध्ये तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. तुकोबाराय कीर्तन करीत होते. आणि तुकोबाचं कीर्तन म्हणजे काय? तुकोबाचं कीर्तन वेदाचा हा अर्थ, पावे माझे चित्त समाधान. तुकोबाचं कीर्तन म्हणजे वेदाचा अर्थ आहे. तुकोबाराय सुद्धा स्वाभिमान सांगतात. स्वाभिमान प्रकट करताना म्हणतात ना, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. बहिणाबाई सुद्धा म्हणतात तुकोबाचं कीर्तन म्हणजे केवळ वेदाचा अर्थ आहे. बहिणाबाई दुसऱ्या अभंगामध्ये बोलताना म्हणतात, बहिणी म्हणे लोक बोलती सकळ आणि तुकोबा केवळ पांडुरंग. याला अंकित दास म्हणा. ही अंकित दासाची स्थिती आहे. हे अंकित दासाचं स्वरूप आहे. तुकोबारायांना बघितलं, तुकोबारायांचं कीर्तन बघितलं, ते तुकोबारायांचं कीर्तन होतं. तुकोबारायांचं कीर्तनाचं वर्णन कचेश्वर ब्रह्मेंनी केलंय. कचेश्वर ब्रह्मे म्हणतात, मी ज्यावेळेस तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसलो, समोर बसलो, तुकोबाराय कीर्तनामध्ये डोलत होते. किती डोलत होते? करदळी हेलावी जैसे चंड वाते आणि तैसे तुकोबाते देखिएला. सोसाट्याचा वारा सुटावा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये करदळीचं झाड जसं हलतं, जसं डोलतं, तसं तुकोबाराय कीर्तनामध्ये डोलत होते. आणि महाराज सांगतात, बहिणाबाई महाराज सुद्धा सांगतात, तुकोबा म्हणजे केवळ पांडुरंग आहे, दुसरं काहीच नाही. ते ज्ञानाते चालते बिंब, ज्ञान ते पांडुरंग आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबाराय म्हणजे केवळ पांडुरंग आहे. ही स्थिती त्यांच्या अंतकरणामध्ये झाली होती. मनोबन तुकोबारायांना गुरु मानलेलं होतं. यालाच अंकित दास म्हणा. ही अंकित दासाची स्थिती आहे. हे संभ्रमजनित दास्यत्व आहे. तुकोबारायांना पाहिलं, तुकोबारायांचं कीर्तन पाहिलं, अंतकरणामध्ये वृत्ती निर्माण झाली, तुकोबारायांचा अधिकार समजला आणि तुकोबारायांना गुरु मानलं. संभ्रमजनित दास. विठ्ठल विठ्ठल. दुसरं सांगितलं जातं गौरवजनित दास्यत्व. आता गौरवजनित दास्यत्व म्हणजे काय? तर काय आहे, आपल्याच नातेवाईक आहे, संत महात्मे आपलेच नातेवाईक आहे, देव आपलाच नातेवाईक आहे, पण तरी त्याच्याबद्दल दास्यत्व स्वीकारणं. याच्यासाठी गोड उदाहरणं दिली जातात. उद्धवाचं आणि कृष्णाचं गोड उदाहरणं दिली जातात. अगदी सामान्य आतल्या संतांच्या वाङ्मयात जर आलं तर सुंदर जोडी सांगितली जाते निवृत्ती दादांची आणि ज्ञानोबारायांची. निवृत्ती दादाचं दास्यत्व कुणी स्वीकारलं?
ज्ञानोबारायांनी स्वीकारलं. ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्यावेळेस निवृत्ती दादाचं वर्णन करायचे त्यावेळेस वर्णनामध्ये इतके लीन व्हायचे की आपला विषय काय चालू होता हेच विसरून जायचे. म्हणजे महाराज सांगतात ना, गुरुचं वर्णन करत असताना नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा. माझे गुरु कसे आहे ते ज्ञानाचे बिंब आहे, चालतं ज्ञानाचं बिंब आहे. मी त्या गुरुचं काय करून वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. माझे गुरु कसे आहे, माझं हृदय आहे. माझे गुरु कसे आहे ते 12वे अध्याय चिंतन करताना गोड चिंतन केलंय ना. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुटी ताटी पण ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्विषय तरी कवना ते तापू पोळी कैसोनी हा शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी योग सुखाचे सोहळे. किती वर्णन केलंय महाराज. म्हणजे ज्यावेळेस गुरुचं महिमान आलं त्यावेळेस ज्ञानोबाराय थांबतच नव्हते. ज्ञानोबारायांना म्हणावं लागायचं, ज्ञानोबाराय पुढचा विषय घ्या. म्हणजे इतके विभोर ज्ञानोबाराय व्हायचे. याला गौरवजनित दास्यत्व म्हणा. ज्यावेळेस उद्धव आणि कृष्णाचं चरित्र सांगत असताना एक कथा सांगितली जाते. म्हणे सकाळ झाली होती, आई उद्धवाला दूध घेऊन आली. उद्धवाला आवाज देतीये, उद्धवा दूध घे, उद्धवा दूध घे. त्यावेळेस उद्धव भगवान परमात्म्याचं भजन करतायत. उद्धवापाशी गेली, उद्धवाला असं जाग केलं, अरे उद्धवा मी दूध घेऊन आले तुझ्यासाठी, दूध घे ना. त्यावेळेस उद्धवाचे शब्द आहे, आई मी मनोमन अमृत प्राशन करतोय तू दुधाची गोष्ट करतीये. मी अमृत प्राशन करतोय आणि तू दूध घे म्हणतीये. याला गौरवजनित दास्यत्व म्हणा. म्हणजे नातेवाईकच आहे, भाऊच आहे, परंतु भगवंताचा दास झालेला आहे. हे गौरवजनित दास्यत्व आहे. म्हणजे दास्यत्वाचे 2 प्रकार सांगितले जातात. का हो, दास होणं, पण कुठल्या दृष्टीने दास व्हायचं? देह दृष्टीने दास व्हायचं, जीव दृष्टीने दास व्हायचं का आत्मदृष्टीने दास व्हायचं? सगळ्या दृष्टीने दास व्हायचं. काय आपल्या रामायणामध्येच गोड चिंतन केलं जातं हनुमंतरायांचं. हनुमंतरायांना रामचंद्र प्रभूंनी प्रश्न केला, हनुमंता तू नेमकं माझा काय, तुझ्यात आणि माझ्यात म्हणजे भेद नेमकं काय? तर ते म्हणाले, देवा तू कुठल्या दृष्टीने विचारतोय, तुम्ही कुठल्या दृष्टीने विचारताय? देह दृष्टीने विचारतायत तू कोण आहे, तुमच्यात माझ्यात भेद काय आहे, का जीव दृष्टीने विचारतायत का आत्मदृष्टीने विचारतायत? देवा देह दृष्टीने विचारत असाल ना तर मी आत्ता सांगून टाकतो, देहदृष्ट्या तू दासोहम, देहदृष्टीने मी तुझा दास आहे. देवा जीव दृष्टीने विचारतायत ना, जीवदृष्ट्या तू अदंश का, जीव दृष्टीने मी तुझा अंश आहे. आणि देवा आत्मदृष्टीने विचारतायत ना, आत्मदृष्ट्या त्वमे वाहम, आत्मदृष्टीने तुमच्यात माझ्यात भेद नाही, तुम्ही आणि मी एकच आहे. साधूचा अंकित म्हणजे अंकित होणं, देवाचा अंकित होणं, साधूचा अंकित होणं, असा कोण आहे? तर हरिभक्त विठ्ठल विठ्ठल. मग ज्ञानोबाराय म्हणतात, असा जो साक्षात्काराच्या स्थितीला प्राप्त झालेला आहे, साधूचा बोध ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, जो मोक्षाच्या सीमेवरती आहे, त्या भाग्याने जो नटलेला आहे, जो साधूचा अंकित झालेला आहे, साधूचा दास झालेला आहे, साधूचा सेवक झालेला आहे, असा जो हरिभक्त आहे, त्याची, त्या सज्जनाची, त्या हरिभक्ताची, त्या वैष्णवाची संगती मला काय व्हावी? घडावी. अभंगाचा शेवटचा. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, 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 ज्ञानदेवा गोडी संगती
हरी दिसेवानी आत्मा तत्वी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना जनिवनी आत्मा तत्वी हरी दिसे जनिवनी आत्मा तत्वी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोणा करी पुण्याची गणना पुण्याची गणना कोणा करी पुण्याची गणना कोणा करी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनीवणी आत्मतत्वी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. महाराज सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, असे जे सज्जन महात्मे आहे त्यांची संगती घडली पाहिजे, कारण संगतीचा फार मोठा परिणाम जीवनावर होत असतो. संगती जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. संगती जीवनामध्ये जे संगती भवितव्य निर्माण करते असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. जर वाईटाची संगती असली तर वाईट गुण लागतात आणि चांगल्याची संगती असली तर जीवनामध्ये चांगले गुण लागतात. महाराज सांगतात,
संगती घडली पाहिजे, पण इथं कशाची संगती घडली पाहिजे? संतांची संगती घडली पाहिजे. संतांच्या संगतीचा परिणाम अगदी वेदांताच्या दृष्टिकोनातूनच एक छोटंसं उदाहरण देते. काय, ज्यावेळेस मंडम मिश्रांना भेटण्यासाठी शंकराचार्य येणार होते, मंडम मिश्रांना भेटण्यासाठी येणार होते, त्यांच्या गावी आले आणि आल्यानंतर तिथं काही महिला समोर अशा उभ्या होत्या. त्यांना विचारलं, का हो मंडम मिश्रांचं घर नेमकं कुठं आहे, मंडम मिश्र नेमकं कुठं राहतात? त्यावेळेस त्या स्त्रियांनी सांगितलं, ज्या घराच्या समोर 2 पोपट आहे ना, ते घर मंडम मिश्रांचं आहे. शंकराचार्य म्हणाले, अहो पोपट तर कुणी पाळतं ना, आम्हाला योग्य परिचय सांगा ना. त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणू लागल्या, अहो ते सामान्य पोपट नाहीये, ज्या घरासमोरचे पोपट परतः प्रामाण्यवाद आणि स्वतः प्रामाण्यवाद या वेदांत शास्त्र विचाराची चर्चा करतात, ते घर मंडम मिश्रांचं आहे. हा संगतीचा परिणाम आहे. अगदी सोपं सांगायचं झालं तर डोंगर डोंगरच राहतो, पण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं डोंगर डोंगर राहत नाही, तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर होतो. हा संगतीचा परिणाम. याच्यापेक्षा मोठं उदाहरण नाही आता. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. साधू सांगतात ना, संग न करो राजा का बता नहीं कब रुला दे, संग न करो राजा का बता नहीं कब रुला दे, संग कर संतों का बता नहीं कब हरी से मिला दे. संत सांगता येणार नाही तुला परमात्मा प्राप्ती करून देतील. संग करायचं असेल ना तर राजाचा करण्यापेक्षा संतांचा संग कर. संतन की संग करेलो तेरी अच्छी बनेगी, संतन की संग करेलो तेरी अच्छी बनेगी, संतों के संग कर ले तेरी अच्छी बनेगी, संतन के संग कर लो तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी लुगड़ी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी लुगड़ी बनेगी. संतन की हो संतन की हो संतन की संग कर लो तेरी अच्छी बनेगी, संतन की संग कर लो तेरी अच्छी बने, संतन के संग लगी लो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लगी लो तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग कर लो तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तू काय कर बाबा, संतांचा संग कर. पण संतांचा संग सुद्धा सोपा नाहीये महाराज. महाराज सांगतात, तात मिले पुनी मात मिले, सुत भात मिले युवती सुखदाई, राज मिले गजराज मिले, सब साज मिले मनवांशित पाई, लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले, वैकुंठ ही जाई, सुंदर और मिले सबई, पर संत समागम दुर्लभ भाई. हा संतांचा अगदी सोपं सांगायचं झालं तर बहु अवघड आहे संत भेटी, पण कधी होईल? परिजग जेठी करुणा केली. त्या जगजेठीने, त्या परमात्म्यानं करुणा केली ना, संत भेटतात, आपल्याला उपदेश करतात, ज्ञानाचा बोध आपल्याला प्राप्त करून देतात, जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून देतात, मोक्षाच्या सीमेवरती आणतात, साधूच्या अंकित बनवतात. पण कधी? त्या संतांची संगती घडल्यावरती. पण देव काय करतो, जगदीश्वर काय करतो, परमात्मा काय करतो ते आपल्याला करून देतो. बहु अवघड आहे संत भेटी, पण परी जग जेठी करुणा केली, त्यानं करुणा केली तो कृपानिदान आहे, पण त्यानं करुणा केली तर संतांची भेट होते महाराज. पण संतांची भेट झाली तर आपलं भाग्य उजळतं, नवे नवे आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. असद्रूप असा देह नाही याची जाणीव होते, पण कधी? संतांच्या भेटीनंतर. म्हणून आपल्याला सुद्धा आपलं वेळ झालेलं आहे, फक्त 5 मिनिटं राहिले असेल. एकदा आपण पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करूया. संत ज्या परमात्म्याचं चिंतन करतात त्या परमात्म्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. सर्वांनी वरती हात करा, व्यवस्थित करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी टाळी. विठोबा
कुमाये ठोपार कुमार 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 ठोपार कुमाये ठोपार कुमार ठोपार कुमाये ठोपार कुमाये जय 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 ठोपार कुमाये ठोपार कुमार ठोपार कुमाये जय 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 ठोपार कुमाये ठोपार कुमार ठोपार कुमाये ठोपार कुमार ठोपार कुमाये ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमाये ठोपार कुमार ठोपार कुमाये ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार करा ना खाली हात करा, सांगावं लागत नाही म्हणा मला. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी परिणाम हरी दिसे जनीवणी आत्मतत्मी. हा त्याचा परिणाम आहे. बरं, हे ज्ञान साक्षात्कार हे काहीच नसन कळलं, सोपं सांगते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे फल आहे परमार्थाचं. सर्वांनी गोड साथ केली. सर्वांचं अंतकरणापासून ऋण व्यक्त करते. नामनिर्देश आता वरच्यांचा कुणाचं करत नाही. आदरणीय बाबाही आहेत, सर्व महाराज मंडळी सर्वांचं ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे शिवा महाराज आहेत, आमचे प्रवीण भाऊ आहेत, आमचे पानगव्हाणे काका आहेत, वाघ काका आहेत, छल्लारे काका आहेत, आमचे सोनार काका आहेत, दादाही उपस्थित आहे, आमचे मामा आहेत, सुभाष मामा आहेत. सर्वांचं अंतकरणापासून ऋण व्यक्त करते. आमचे आदरणीय सर्व महाराज मंडळी ज्यांनी सुंदर अशी माईक सिस्टीम दिली ते आमचे घोलप काका आहेत, ज्यांचं सुंदर असं नादब्रह्म भक्तिनाद असं यूट्यूब चॅनल आहे. ते आमचे सागरदादा धोंडगे, त्यांचंही ऋण व्यक्त करते. आमचे ओमकारदादा गोतीसे आहेत, आईसाहेब आहेत, त्यांचंही ऋण व्यक्त करते. काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला क्षमा करा. तरी आता न्यूनते सरते अधिकते पुरते करुणी घ्यावे तुमुते विनवित असे. पुत्राचे अपराध जरी झाले अगाध तरी पिता साही निर्द्वंद्व तैसे साही जोजी. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ते सिद्धी नेले. येथे माझे जे उरले पायिकपणाता ज्ञानेश्वर निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. 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 निवृत्ती राया निवृत्ती राया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरे विठ्ठल. बोलिले कोरे वेले वाकोडे कराच्या मापराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला देकार म्या बोला. कराच्या मापराध महाराज तुम्ही सिद्ध. मन ज्ञानेश्वरा राखा पाया पडशे आता. कराच्या मापराध महाराज तुम्ही सिद्ध.